मागच्या वर्षभरापासून महावितरणचा भोंगळ, नियोजन शून्य आणि भ्रष्ट कारभारामुळे मोहननगर असेल, चिंचोड स्टेशन असेल, आनंदनगर असेल, इंदिरानगर असेल, रामनगर, दत्तनगर, विद्यानगर, परशुराम नगर या सगळ्या विभागामध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होतो. दिवसाला 20-20, 25-25 वेळा वीज पुरवठा खंडित होतो. तसेच या ठिकाणी रात्रीच्या 3-3, 4-4 वाजेपर्यंत वीज पुरवठा बंद असतो. रात्र कधी कधी लोकांना अंधारात घालवावी लागते. यामध्ये फॅन बंद झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात मच्छर चावतात. डेंग्यू, मलेरिया सारखे अनेक पेशंट आता आमच्या आहेत. अशा स्थितीमध्ये चोऱ्यांचं प्रमाण देखील वाढलेलं आहे. अनेक निवेदनं महावितरणला आम्ही सगळ्यांनी दिलेली आहे, मात्र कुठल्याही प्रकारे गंभीरपणे दखल घेतली जात नाही. आणि म्हणून आज या ठिकाणी सर्व राजकीय पक्ष, सर्व सामाजिक संस्था, संघटना आणि नागरिक, या विभागातले सगळे नागरिक आम्ही या ठिकाणी मोर्चा, व्यापारी संघटनेचे लोक, असे सगळे हातगाडीवाले, पथारीवाले, टपरीवाले, राजकीय पक्षाचे असे सर्व स्तरातले लोक येऊन आज आम्ही या ठिकाणी जनआक्रोश धडक मोर्चा या ठिकाणी आणलेला आहे. आम्ही या ठिकाणी निवेदन देणार आहोत, चर्चा करणार आहोत, उत्तर मागणार आहोत. अन्यथा पुढच्या काळात हे आंदोलन अधिक तीव्र केलं जाणार आहे. साधारण ही समस्या किती तारखेपासून होती, म्हणजे किती कालावधी झाला या समस्याला होतो? हे वर्षभर हा प्रॉब्लेम आहे, मात्र मागच्या 15-20 दिवसापासून हा पावसाळ्यात खूप मोठ्या प्रमाणात 1 महिन्यापासून प्रचंड याच्यामध्ये वाढ झालेली आहे. अधिकारी अनेक वेळा आश्वासनं देत आहेत की आम्ही एस्टिमेट बनवले, वर प्रस्ताव पाठवलाय. वर्षभरापासून सांगतात प्रस्ताव गेले, हे झाले ते झाले, मात्र रिझल्ट काय मिळत नाही. आमच्या समस्यांचं निराकरण होत नाही. आम्हाला बाकीचं काही माहिती नाही. आमदार निधी आहे का, खासदार निधी आहे का, महाराष्ट्र शासनाचा आहे का, कोणाचा आहे. आमची लाईट सुरळीत चालली पाहिजे, वीज पुरवठा खंडित झाला नाही पाहिजे. आम्ही पुढचा अतिशय तीव्र आंदोलन करू. या कार्यालयांना टाळे ठोकू, प्रसंगी अधिकाऱ्यांना काळं फासू, अधिकाऱ्यांना घेराव घालू, आमदारांच्या घरावरती जाऊन मोर्चे काढू, त्यांच्या घरासमोर बसू, खासदारांच्या घरासमोर जाऊन मोर्चे काढू. जे सत्तेत लोक आहेत त्यांनीच आमच्या प्रश्नाचं निराकरण करावं, अशा प्रकारची स्पष्ट मागणी आम्ही या ठिकाणी करतो. कारण सत्तेत जे असतात त्यांनीच हे प्रश्न सोडवायचे असतात. आणि म्हणून आम्ही सत्ताधारी पक्षाला आणि महावितरण प्रशासनाला आम्ही मागणी करत आहोत की आमच्या प्रश्नाचा निपटारा तुम्ही अतिशय वेगाने करावं, अशा प्रकारची आमच्या सगळ्यांची मागणी आहे.